भाई थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल असं काहीच मी करून दाखवलं. तर ते झालं असं की मुंबईवरून मी गेलो होतो मालवण फिरायला. तिथे गेल्यावर आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीचा कॉम्बो पॅक घेतला जो पडला आम्हाला पर पर्सन 1200ला. आणि पहिलीच ॲक्टिव्हिटी होती स्कुबा डायव्हिंग. भाई ती लोक समुद्र किनारपट्टीवरून 20-25 मिनिटं त्यांच्या बोटीवर घेऊन जायचे त्या स्कुबा डायव्हिंगच्या स्पॉटवर. माझा नंबर होता शेवटचा म्हणून मी आधीच सगळं बघून घेतलं. इथे माझी आधीच फाटली होती आणि त्यात आमच्यातला एक बेन असं करू लागला. नको नको ये नको नको. गाईस थोडीशी फाटलेली आहे ती थोडीशी फाटलेली. शेवटी माझा नंबर आलाच आणि म्हटलं भाई कॅन्सल केलं तर पैसे फुकट जातील त्याचं काय एवढं घेणं देणं नाही. पण भाई इज्जत 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 भाई पोरींसमोर इज्जत जाता कामा नाही म्हणून घेतला निर्णय आणि गेलो. पण जसं मी पुढे घेत गेलो तशी माझी भीती कमी येऊ लागली. समुद्राच्या तळाशी जाऊन पोचलो आणि तेव्हा दिसलं मला निसर्गाचं हे रूप जे मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. भाई या एक्सपिरियन्सने मला हे समजलं की माणूस कोणती गोष्ट करायच्या आधी मनातून खचून जातो जे की ते चांगलं नाही आहे. म्हणजे समजा मी हे धाडस केलंच नसतं तर मला हे आयुष्यात कधीच बघायला भेटलं नसतं. म्हणून आयुष्यात कोणती नवीन गोष्ट करायच्या आधी घाबरू नका. जे येईल त्याला बिंदास वन साईड नडा.